तर पूर्वी असं पीसीओडी पीसीओएस असं काय ऐकायला आलं नव्हतं. म्हणजे पूर्वी असं वाटायचं की फक्त गर्भाशयाशी निगडीत हा आजार आहे, त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन नीट होत नाही असा समज होता. तेव्हा त्याला पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हटलं जायचं. हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्याबरोबरच ॲक्ने किंवा चेहऱ्यावरती मुरुम येणं, केस पातळ होणं, हिरसुटिझम म्हणजे अनवॉन्टेड हेअर ज्याला आपण म्हणतो ना की इथे लव येणं बायकांना जिथे अपेक्षित नाहीये, त्या सगळ्या गोष्टी. असं जेव्हा लक्षात यायला लागलं की हे मल्टी फंक्शनल डिसऑर्डर आहे, आणि मग तेव्हा त्याचं ते योग्य पद्धतीने त्यांनी ते नाव चेंज केलं आणि त्याचं नाव आता PCOS म्हणतात. पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. सिंड्रोम अशा गोष्टीला म्हणतात जिथे खूप गोष्टी असतात. मग आता बेसिक कुठल्या गोष्टी, तर एखाद्या मुलीला पाळी व्यवस्थित येत नाहीये महिन्याच्या महिन्याला, मग त्याच्या अलाइड त्यांना काही त्रास होत आहेत का, जसं की ब्रेस्ट टेंडरनेस आहे, चिडचिडेपणा होतोय, प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम होतोय, तिच्यातले जे स्त्री प्रधान हॉर्मोन आपण म्हणतो इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, त्यांचा बॅलन्स हरलेला असतो. त्या बॅलन्स हरण्याला आपण PCOS असं म्हणू शकतो.